तुम्ही पण बदलापूर शहरामध्ये या प्लॅस्टिकच्या कपमध्ये चहा पित असाल तर सावधान. नमस्कार, बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. एक धक्कादायक प्रकार घेऊन आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांच्या समोर आलेलो आहोत. आपल्या शहरामध्ये आपण जर पाहिलं तर सर्रासपणे या प्लॅस्टिकच्या कपमध्ये चहाची विक्री केली जाते, परंतु वारंवार या प्लॅस्टिकच्या कपमध्ये आपण जर चहा पित असाल तर याने कॅन्सर होण्याची शक्यता जी आहे ती सर्वाधिक आहे. आणि याच विषयी शहरामध्ये जी सर्रासपणे प्लॅस्टिकच्या कपमध्ये चहाची विक्री सुरू आहे, तर या कपवर कुठेतरी बंदी असावी, बंदी घालावी, यासाठी डॉक्टर अमित कुमार गोहिलकर यांनी आरोग्य विभागाला तक्रार केलेली आहे. काय त्यांचं नेमकं म्हणणं आपण त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेऊयात. सर, हा महत्वपूर्ण विषय आहे, खरं तर समाजाच्या दृष्टीने अत्यंत पूर्ण महत्वाचा विषय आहे की या प्लॅस्टिकच्या कपमध्ये जर चहा मोठ्या प्रमाणात प्यायलं तर कॅन्सरची शक्यता आहे. काय आपण तक्रार केलेली आहे आरोग्य विभागाकडे? विषय असा आहे की आपला भारत देश हा चहाप्रेमी देश आहे आणि चहाला वेळ नसते, पण वेळेला चहा हवा असे आपल्याकडे काही ठिकाणी बोर्ड लावलेले असतात. पण मुळात हा चहा जो आहे आपल्या शहरामध्ये सर्वत्र अशा ह्या पेपर कपमध्ये विकला जातो. आणि हे पेपर कप इतके घातक आहेत की याच्यावरती बऱ्याच वेळेला न्यायालयाने पण आदेश दिलेले आहेत की यांच्यावरती बंदी घालावी, कारवाई करावी. त्याचबरोबर ह्या पेपर कपमध्ये मायक्रोप्लास्टिक असल्यामुळे या प्लास्टिकमधून दररोज किमान 2 कप किंवा 3 कप बाहेर चहा पिणाऱ्या लोकांना कॅन्सर उद्भवण्याचा धोका जास्त आहे. आणि त्याचं एक लाईव्ह प्रात्यक्षिक मी तुम्हाला करून दाखवणार आहे. आता हे आम्ही मगाशी केलेलं आहे, आता तुमच्या समोर पण आपण करून दाखवू. हे पाणी आहे, त्या पाण्यामध्ये ज्यावेळेला आपण हा कप ओला करू आणि थोडंसं ह्याला रगडलं तर तुम्हाला ह्याच्या आतलं प्लास्टिक बघायला मिळेल. हे बघा, हे बाहेरचं आवरण गरम असतो त्यामुळे हो, हे आता बाहेरून आपण पाण्याने फक्त ह्याला रब केलं असं, तर रब केल्यानंतर आतलं प्लास्टिक तुम्हाला दिसते. हे बघा डॉक्टर साहेब, हल्ली कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कुठेतरी हे महत्वपूर्ण कारण हो. असू शकतं. आजकाल भरपूर लोक बाहेर ह्या कपातून चहा पितात आणि लोकांनी अशा कपातून चहा पिल्यामुळे हे बघा, हे आतला थर पूर्णपणे प्लास्टिकचा आहे. बघा, हा प्लास्टिक तुम्हाला पूर्णपणे दिसेल. या प्लास्टिकमुळे काय होतं की हे गरम चहा याच्यामध्ये ओतल्यानंतर हे सगळं मायक्रोप्लास्टिक हे चहामध्ये मिक्स होतं आणि हे मायक्रोप्लास्टिक चहामध्ये मिक्स झाल्यामुळे तुम्हाला दिवसातून 2 किंवा 3 कप, रोज 1 कप जरी चहा माणूस पित असेल बाहेर ह्या कपातून, हे बघा हे प्लास्टिक, तर याच्यामध्ये कॅन्सर उद्भवण्याची धोका जास्त आहे. त्यामुळे माझं म्हणणं पालिकेला असं आहे की हे राजरोजपणे भर दिवसाढवळ्या ही जी विक्री चालू आहे प्लास्टिकच्या कपातून, तर ही प्लास्टिकच्या कपातून चहाची विक्री बंद झाली पाहिजे. हा आरोग्य विभागाच्या अखत्यारीतला विषय आहे आणि नागरिकांचं सार्वजनिक आरोग्य जे धोक्यात येत आहे ते धोक्यात येण्याचं थांबवण्याचं काम पालिकेच्या आरोग्य विभागाने करावं अशी माझी त्यांना एक विनंती आहे. तसं मी पत्रही त्यांना दिलेलं आहे, कारण ह्या प्लास्टिकमुळे आज बऱ्याच लोकांमध्ये आजार उद्भवायला चालू झालेले आहेत. आणि कुठल्याही चहाच्या स्टॉलवर जा, टपरीवर जा, तुम्हाला हे कप बघायला मिळतील. आणि या कपांमुळे होतंय काय की लोकांनी, चहावाल्यांनी काचेचे कपच वापरायचे बंद केलेत, कारण तो धुण्याचा आणि तो ठेवण्याचा त्यांना वेळ वाचतो, पैसा वाचतो. यासाठी शॉर्टकट पैसा वाचवण्यासाठी लोकांनी लोकांच्या आरोग्याशी खेळायचं काम सुरू केलेलं आहे आणि नगरपालिकेने याच्यावरती तात्काळ कारवाई करावी, यांच्यावर मोठी दंडात्मक कारवाई करावी आणि हे प्लास्टिक कप कुठल्याही स्टॉल्सवर दिसू नयेत याच्यापुढे, याच्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे आणि त्यासाठी मी प्रयत्न करतो. त्याचबरोबर आरोग्य विभागाला आमची तत्कालीन मुख्याधिकारी गोडसे साहेब असताना सुद्धा पासूनची मागणी आहे, तसं मी पत्र दिलंय. त्याच्यावरती आता नवीन निवडून आलेल्या नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांनी कारवाई करावी. ती म्हणजे शहरामध्ये जागोजागी फुटपाथवरती कुठे जे काय चिकन मटन स्टॉल तयार झालेले आहेत, ते चिकन मटन स्टॉल जे आहे ते अनधिकृतपणे चालवले जात आहेत. त्यामध्ये आणले जाणारे कुठलेही प्राणी, पक्षी जे आहेत त्यांचं कुठलंही वैद्यकीय प्रमाणपत्र नसतं, ते फिट आहेत किंवा नाही, ते कापण्यायोग्य, खाण्यायोग्य आहेत की नाही, याच्याबद्दल कुठल्याही पद्धतीची खातरजमा केली जात नाही. सर्रास ते आणून कापले जातात. कित्येकदा त्यांचं मांस वाढीसाठी हार्मोनल इंजेक्शन देऊन त्यांना 60 दिवसामध्ये 2 किलो 3 किलोचे पक्षी बनवले जातात आणि ते विकले जातात. त्यासाठी एक अधिकृत स्लॉटर हाऊस असावं की जिथून त्या प्राण्यांची वैद्यकीय तपासणी करूनच ते प्राणी शहरामध्ये विक्रीसाठी यावेत आणि त्या उत्कृष्ट पद्धतीचं निरोगी, निर्भेळ मांस लोकांना मिळावं, यासाठी आम्ही तेव्हापासून पाठपुरावा करतोय आणि तो आताही पाठपुरावा सुरूच आहे. त्याबद्दल सुद्धा माझं आरोग्य विभागाशी बोलणं झालेलं आहे की हे जे प्रकार आहेत हे सर्वात थांबवण्यात यावे आणि अधिकृत स्लॉटर हाऊस सुद्धा तयार केलं जावं, जेणेकरून तिथूनच अधिकृत पद्धतीनं चिकन मटन लोकांनी विकत घेतलं जावं. आणि हा जो चहाचा विषय, हा चहाचा विषय तर तुम्ही बघितलाच की इतक्या भयंकर प्रमाणामध्ये आतला पूर्ण लेअर याचा प्लास्टिकचा आहे आणि हे प्लास्टिक गरम चहा ओतल्यानंतर मिक्स होतं आणि त्याच्यामुळे आजार उद्भवण्याचा धोका आहे. आता बघूया आरोग्य विभाग याच्यावर किती तात्पर्याने कार्यवाही करतो ते आपल्याला बघायचं आहे. डॉक्टर सर, सर्व नागरिकांना, बदलापूरच्या सर्व आमच्या प्रेक्षकांना काय आव्हान असेल जेणेकरून हे जर चहा प्यायचं असेल तर
काचेच्या ग्लासमध्ये प्यायलेला योग्य. माझी नागरिकांना एकच विनंती असेल की जिथे प्लास्टिकच्या कपमधून चहा दिला जातो तिथे चहाला नाही म्हणा. बरं. काचेच्या कपातून जर देणार असाल तरच तिथून चहा प्या, कारण कित्येकदा काचेचा कप नाही असं दुकानदार सांगतात, त्यामुळे प्लास्टिक कपमधूनच चहा घ्यायला भाग पाडलं जातं. जेव्हा नागरिकच प्लास्टिक कपला विरोध करतील, नकार देतील, तेव्हा त्यांना नाईलाजाने काचेचे कप ठेवावे लागतील. प्रत्येकाने आपल्या आरोग्याबद्दल, किमान आपल्या आरोग्याबद्दल तरी सजग असावं, असं एक डॉक्टर या नात्याने मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही स्वतः त्या प्लास्टिकच्या कपला नाही म्हणा, तिथे चहा प्यायला मनाई करा. जर तुम्ही असं केलं तर दिवसभरात एक 50 कस्टमर जरी या प्लास्टिक कपमुळे परत गेले तरी सुद्धा त्यांना काचेचे कप ठेवावे लागतील आणि काचेच्या कपातूनच तुम्ही आरोग्यदायी चहा पिऊ शकता. मग तो कुठलाही चहा असू देत, पण तुम्हाला प्लास्टिक कपमधून गरम पदार्थ, गरम चहा घेणं अत्यंत घातक आहे, धोकादायक आहे आणि कॅन्सरसारखा आजार उद्भवल्यानंतर जी काही ट्रीटमेंट आहे ती न परवडणारी आहे, शरीरालाही सहन होणारी नाहीये आणि खिशालाही सहन होणारी नाहीये. एकदा आजार डिटेक्ट झाल्यानंतर तुम्ही कुठल्याही गोष्टीला, यंत्रणेला दोष देण्यात काही अर्थ नाही. त्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या आरोग्याबद्दल सजग व्हा, स्वतःच्या आरोग्याबद्दल तुम्ही सावध व्हा आणि प्लास्टिकमधून कुठे कप चहामधून दिला जात असेल तर त्या प्लास्टिक कपला नाही म्हणा आणि काचेच्या कपातूनच चहा पिण्यासाठी आग्रह धरा. ही माझी समस्त नागरिकांना पूर्णपणे नम्र विनंती आहे. नक्कीच आपण डॉक्टर अमित गोहिलकर सर यांच्यासोबत संवाद साधलेला आहे. हेच प्लॅस्टिकचे कप आहेत ज्याच्यामध्ये आपण सर्रासपणे चहा घेतो, चहा पितो, परंतु याचा जास्त वापर आपण केला वारंवार जर याच प्लॅस्टिकच्या कपामध्ये आपण जर चहा प्यायलो तर त्याच्यामुळे कॅन्सरसारखा भयानक आजार होऊ शकतो. आणि बदलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात प्रत्येक टपरीवरती चहाच्या शॉपमध्ये सर्रासपणे अशाच प्लॅस्टिकच्या कपमध्ये चहाची विक्री केली जाते. त्याच्यामुळे कशा प्रकारे आपल्या मानवी जीवनावरती परिणाम होऊ शकतो याविषयी संपूर्ण माहिती आपल्याला डॉक्टर अमित कुमार गोहिलकर यांनी दिलेली आहे. सर आणखी माहिती सांगतायत? हा प्रयोग पाण्याचा तुम्ही स्वतःही घरी करू शकता किंवा कुठल्या तरी चहाच्या स्टॉलवर जा, एक कप घ्या आणि कपाला बाहेरून ओल्या बोटाने पाणी लावून थोडं रब करा, तुम्हाला आतला प्लास्टिकचा लेअर दिसून येईल. म्हणजे तुम्ही स्वतःही हा प्रयोग करून बघू शकता आणि मगच खातरजमा करून घ्या. आपण साधं पाणी घेतलेलं त्याने हो, साधं तात्काळ पाणी. गरम साधं पाण्याने पाणी. किती हे होत असेल साध्या त्रास होतो. पाण्याने जर हे प्लास्टिक ओपन होत आहे तर गरम चहा ओतल्यानंतर साहजिकच ते त्याच्यात सहजपणे विरघळतं. किमान तो गरम चहा किमान 3 ते 4 मिनिट तरी त्या कपात राहतो. बरोबर. त्या 3 ते 4 मिनिटांमध्ये हे मायक्रो प्लास्टिक वितळायला वेळ लागत नाही, ते पटकन विरघळतं त्याच्यामध्ये आणि त्याच्यातून तुम्हाला प्रचंड मोठे धोके आहेत. नक्कीच आपणही जर यापुढे चहा पित असाल तर जास्तीत जास्त काचेच्या कपमध्ये चहा पिण्यासाठी प्रयत्न करा, किंवा आपल्या कपबशीमध्ये कपामध्ये चहा पिण्याचा प्रयत्न करा. परंतु हे प्लॅस्टिकचे ग्लास जे आहे ते टाळून, जेणेकरून भविष्यामध्ये कॅन्सर होणार नाही याची काळजी आपण मोठ्या प्रमाणात घ्यावी. बदलापूर शहरात अशी प्रतिबातमी, प्रत्येक घडामोड, प्रत्येक समस्या अगदी प्रामाणिकपणे बदलापूर व्हॉइस न्यूजच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशाच बातम्या पाहण्यासाठी आताच बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इन्स्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.